ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन एकमताने घेतलेल्या निर्णयाला देशाच्या संसदेत होणाऱ्या निर्णया एवढे महत्त्व आहे। भारताच्या संविधानाने लोकांना हा हक्क दिलेला आहे। भारतीय संविधानाने दिलेल्या याच हक्काच्या अधिकारातून माळशिरस तालुक्यातील मकरवाडी येथील ग्रामस्थ स्वखर्चाने मतपत्रिकेवर मतदान घेऊन आपण ईव्हीएम मशीनवर दिलेल्या मतदानाची पडताळणी करू इच्छित आहोत, हे पूर्णतः कायदेशीर आहे। यामध्ये त्यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेला आणि निवडणूक आयोगाच्या ईव्हीएमच्या कायद्याला कुठेही बाधा येत नाही। असे असतानाही जिल्हा प्रशासनाने सदर गावांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे। प्रशासनाशिवाय कुणालाही मतदान प्रक्रिया राबवण्याचा अधिकार नाही, अशा नोटिसा ग्रामस्थांना देण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाला अशा प्रकारे कुठलीही आडकाठी न आणण्याचा कोणताही अधिकार नाही। या प्रकरणी गावातील ग्रामसभेच्या ठरावाच्या विरोधात वर्तन करून गावांमध्ये तणाव निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल ग्रामस्थांना संबंधित प्रशासनावर व नोटिसा पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मकरवाडी ग्रामपंचायतीला अधिकार आहे। ग्रामस्थ स्वखर्चाने मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया पार पाडून आपण स्वतः दिलेल्या मतदानाची पडताळणी करून पाहू इच्छित असतील तर यात प्रशासनाला नेमकी कशाची भीती वाटत आहे? प्रशासनाने सदर दिवशी फक्त कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अन्यथा उद्या शाळेच्या वर्गातील मॉनिटर निवडीचा सुद्धा विद्यार्थ्यांना अधिकार नाही, असे म्हणून शाळेमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करू नये म्हणजे मिळवले। मकरवाडी ग्रामस्थांप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतींना आपण दिलेल्या मतांबद्दल पडताळणी करायची आहे, त्यांनी मकरवाडी ग्रामपंचायतीनुसार ग्रामसभेचा एकमताने ठराव करून मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया पार पाडावी आणि राजा कपडे घातलेला आहे का की नागवा आहे हे पडताळून पाहावे। सत्यमेव जयते। आपला अमरजित पाटील। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार।